मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन आणि सायली दोघेजण मंदिरामध्ये जाणार असतात, पण अर्जुन सायलीला पुढे मंदिरामध्ये पाठवतो आणि बोलतो की मला थोडेसे महत्त्वाचे कॉल्स करायचे आहेत. सायली मग मंदिरामध्ये निघून जाते. प्रिया त्यांच्या मागावरच असते. ती मनातल्या मनात बोलत असते की अर्जुनने एवढ्या मूर्ख मुलीशी लग्न केलं आहे, तिच्या जागेवर आता सध्या मीच पाहिजे होते. आता मग सायली मंदिरामध्ये आल्यावर ती देवाकडे प्रार्थना करते की सर्वांना खुश ठेव आणि मधुभाऊंना लवकर सोडव. काही संकटे येणार असतील ना तर ती माझ्यावर येऊ दे, यांच्यावर येऊ देऊ नकोस आणि घरच्यांना पण आनंदी ठेव. सायली मग असं बोलून बाहेर येते. सायली बाहेर आल्यावर मग अर्जुन मंदिरामध्ये जातो आणि मग तो देवाला बोलतो की आता जी मुलगी येथे दर्शन घेऊन बाहेर गेली ना, मला माहीत आहे तिने तर स्वतःसाठी काहीच मागितलं नसेल, सगळं काही दुसऱ्यांसाठी मागितलं असेल, पण तू फक्त तिला खुश ठेव आणि काही दुःख देणार असशील ना तर ते मला दे. आता मग असं बोलून अर्जुन पण मंदिरातून बाहेर जातो. इकडे घरी पूर्ण आजी विचार करत बसलेली असते आणि कल्पना मग पूर्ण आजीला जेवण करायला बोलवायला आलेली असते. पूर्ण आजी बोलते की मला भूक नाही आहे. कल्पना मग पूर्ण आजीपाशी जाऊन बसते आणि मग ती पूर्ण आजीला बोलते, मला माहीत आहे तुम्हाला जसं हवं आहे ना तसं मी वागत नाही, पण पूर्ण आई, सायली खरंच फारच चांगली मुलगी आहे आणि आपल्या अर्जुनचं तिच्यावर फार प्रेम आहे. एक आई म्हणून मी काही करते ना त्यात माझी काहीसुद्धा चूक नाही. तुमचं तन्वीवर प्रेम आहे म्हणून फक्त तुम्हाला असं वाटत आहे. कल्पना फारच भावूक झालेली असते आणि ती रडू लागते. पूर्णाची कल्पनाला बोलते की आपण दोघी पण या काळाच्या फेऱ्यामध्ये अडकलो आहोत, पण आपल्याला लवकरच यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि तेही कोणाचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घेऊन. कल्पना आणि पूर्ण आजी मग दोघी जणी एकमेकांना मिठी मारतात. इकडे आता सायली रूममध्ये तिची बॅग भरत असते. इतक्यात अर्जुन येतो आणि सायलीला बोलतो की काय झालं मिस सायली, काही झालंय का, तुम्ही बॅग का भरताय? सायली बोलते की उद्या आपल्याला इथून निघायचं आहे ना, त्यामुळे मी थोडीशी तयारी करत आहे. अर्जुन मग विचार करतो की मी सायलीबरोबर एवढे दिवस कसे गेले कळलंच नाही, यांच्याबरोबर तर मी इकडे किती पण दिवस राहिलो असतो. सायली बोलते की तुमचे कपडे भरायचे आहेत का, द्या मी भरते. अर्जुन बोलतो की नाही, मी भरतो नंतर. आता मग इतक्यात वेटर येतो आणि अर्जुन आणि सायलीला त्या हॉटेलमध्ये पार्टी असते तिचं निमंत्रण देतो. सायली बोलते की सर, त्या पार्टीमध्ये आपल्याला परत काहीतरी कपलचे खेळ वगैरे खेळावे लागले तर? अर्जुन बोलतो की टेन्शन घेऊ नका, ही साधीच कॅज्युअल पार्टी आहे, तुम्ही लवकर रेडी व्हा. इकडे आता प्रियाला अस्मिताच्या फोनवरून फोन येतो. प्रिया अगोदरच टेन्शनमध्ये असते. तिला एकतर पुरावा देखील मिळालेला नसतो. आता मग फोन उचलल्यावर ती थोडीशी मोठ्या आवाजात बोलते, पण फोनवर पूर्ण आजी बोलत असते. पूर्ण आजी बोलते की अस्मिता, आणि तुझं भांडण वगैरे झालंय काय? प्रिया बोलते की नाही ग पूर्ण आजी. पूर्ण आजी मग प्रियाला ती परत आल्याचं सांगते आणि मग तिला भेटायला बोलवत असते. प्रिया तिला सांगते की मी इकडे राजस्थानला टूरवर आले आहे, इकडून आल्यावर मी तुला लगेच भेटायला येते. अस्मिता इतक्यात आलेली असते आणि तिला पण प्रियाबरोबर बोलायचं असतं, पण प्रिया सर बोलवत आहेत असं बोलून फोन ठेवते. इकडे आता संध्याकाळी अर्जुन आणि सायली दोघेजण पार्टीमध्ये येतात. हॉटेलचे मालक सर्वांना अर्जुन आणि सायलीचे इंट्रोडक्शन देतात आणि मग ते सर्व लोकांना कपल डान्स करायला सांगतात. अर्जुन आणि सायली यांना काही डान्स करता येत नसतो. सायली बोलते की सर अहो मला काही जमणार नाही, पण अर्जुन बोलतो की मी काय जजपुढे रोज कोट घालून डान्सच करतो ना, आणि त्यामध्ये हॉटेलचा मालक त्या दोघांना सारखंच फोर्स करत असतो. प्रिया इकडून हे सगळं पाहत असते. तिला वाटतं की आता या दोघांची चांगली फजिती होणार आहे. आता मग अर्जुन सायलीला बोलतो की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला अनकम्फर्टेबल अजिबात वाटू देणार नाही. आणि मग सायली आणि अर्जुन दोघे पण डान्स करू लागतात. त्या दोघांनी डान्स करायला सुरुवात केल्यावर प्रियाला मात्र फारच वाईट वाटतं आणि तिला फार राग येऊ लागतो. सायली आणि अर्जुन मात्र डान्स करण्यामध्ये मग्न होतात. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.